काय चाललंय नाशिक शहरात? एकीकडे नाशिक पोलीस शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवतायत, तर दुसरीकडे हेच कायद्याचे रक्षक कायद्याला धाब्यावर बसवताना दिसतायत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दुय्यम निरीक्षक पदी बदली झालेले पण पोलीस ठाण्यात हजरच न झालेले नाशिक रोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना 28 ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले। काय आहे निलंबनाचा हा प्रकार पाहूया। नाशिक रोड विभागीय उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी लेखाधिकारी उदय पंचेभाई जळगाव, माध्यमिक वेतन पथकातील अधीक्षक संशयित राजभवन शर्मा यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नाईकवाडे करतायत। पण नाईकवाडे रजेवर असल्याचं बघून गिरी यांनी या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र आपल्या कक्षात मागवून घेत त्यात अफरातफर केली आहे। म्हणजेच त्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केलाय। मूळ कागदपत्रांमध्ये अफरातफर करत पुरावा नष्ट करण्याचा आरोप करत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून अशोक गिरी यांना निलंबित करण्यात आलंय। या निलंबनानंतर कायदा आणि सुव्यवस्था पोलीस ठाण्यांमध्ये अबाधित राहतीये का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संविधान न्यूज, नाशिक।